रील्स एडिटिंग आपल्यासाठी खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपल्याला एडिटिंग करता येतं। आपल्याला कुठेही लॅपटॉपची गरज नाही, आपण मोबाईलवरती ते एडिटिंग करू शकतो। तर नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर मित्रांनो, जे काही रील्स आहे, रील्सद्वारे आपलं खूप चांगलं मार्केटिंग होत राहतं। ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्र, जे तुम्हाला जिथे हवे तिथे आपल्याला मार्केटिंग करता येतं। खूप चांगल्या पद्धतीने करता येतं। जे काही तुम्ही ज्वेलरी बनवताय, तुम्ही सिलाई काम करताय, तुम्ही टिफिन सर्व्हिस देताय, तुम्ही अजूनही तुमचे काही प्रोडक्ट सेल करताय, कुठलेही प्रोडक्ट असू दे, कुठलंही मार्केटिंग असू दे, अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने आपल्याला त्याचं मार्केटिंग करता येतं। फक्त आपल्याला स्वतःची स्किल डेव्हलप करायची आहे, बोलायला शिकायचं आहे। जर आपलं बोलणं आणि आपली भाषा गोड असेल ना, तर समोरचा व्यक्ती हा आपल्याकडे नक्की येणार आणि आपल्यासोबत बिझनेस करणार। मग त्याच्यासाठी प्रोडक्ट सेलिंग असू दे, कुठलंही असू दे, महिला असो पुरुष असो, कोणीही असो, आपण महिलांसाठीही सर्व्हिस देऊ शकतो। जे काही जे त्यांना प्रोडक्ट सेल करायचं आहे ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या पद्धतीने ते मार्केटिंग करू शकतात। अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने तुम्ही बघू शकता की रील्स एडिटिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कशा पद्धतीने, जर आपण जे आपल्याला जर सोप्या पद्धतीने करायची रील्स एडिटिंग म्हटलं ना, तर आपण कॅनवाला नक्की करू शकतो। बघा, कॅनवा हे खूप सोप्पा आणि सुंदर सॉफ्टवेअर आहे। मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे, आजही मी तुम्हाला सांगत आहे की जर आपण कॅनवाला गेलो तर कॅनवाला तुम्ही कुठलीही रील्स असू द्या, तुमच्या लहान बाळाची जरी तुम्ही कुठला डान्स केलेला जर तुम्हाला रील्स तुम्ही बनवली, पण ती तुम्हाला एडिटिंग करायची, त्याच्यावरती काहीतरी नाव टाकायचं आहे किंवा तुम्हाला काही बड्डेसाठी त्याला काही बॅकग्राऊंड वगैरे लावायचं आहे, तर काय करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे की जर आपण ते कॅनवावरती गेल्याच्या नंतर तिकडे काय टाकायचं की यूट्यूब शॉर्ट, जर तुम्हाला यूट्यूबला टाकायची म्हटलं तुम्ही यूट्यूबला टाकू शकता। जर तुम्हाला फेसबुकला टाकायची म्हटलं तर फेसबुक रील्स असं टाका। फेसबुक रील्स टाकल्याच्या नंतर तिकडे क्रिएट ब्लँक नावाचं ऑप्शन येईल, त्याच्यावरती आपण क्लिक केलं की क्लिक केल्याच्या नंतर ते ओपन होतं। मग ओपन झाल्याच्या नंतर तिकडे गॅलरीचंही ऑप्शन असतं। आपण काय करायचं, गॅलरीच्या बटनावरती क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर ते डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये जातं। मग गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर आपण त्या गॅलरीमधला जो काही व्हिडिओ आहे किंवा फोटो आहे तो आपण त्याच्यावर क्लिक केलं की ते आपल्या जे काही कॅनवाचं जे काही साईज आहे त्या साईजला यायची। तर त्याची साईज जी आहे ती पूर्ण कंप्लीट करून घ्यायची। त्याच्यावरती जे काही हाताने स्क्रॉल करत जायचं, स्क्रॉल केल्याच्या नंतर पूर्ण साईज ती कंप्लीट होती आणि साईज कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढी त्याला जागा वाढवायची आहे, जेवढ्या सेकंदासाठी करायचं आहे तेवढे सेकंद आपण वाढवू शकतो आणि त्याला डाउनलोड करून आपल्या डायरेक्ट गॅलरीमध्ये घेऊन शकतो। तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे डाउनलोड आपल्याला कसं करायचं। तिकडे वरती 2 बाण असतात, त्या बाणावरती आपण क्लिक केलं की ते डायरेक्ट डाउनलोड होत जातं आणि होत गेल्यानंतर ते आपल्या व्हॉट्सअपला येतं। मग व्हॉट्सअपला आल्याच्या नंतर आपल्याला ते यूट्यूबला टाकायचं का फेसबुकला टाकायचं का इंस्टाग्रामला टाकायचं ते आपण आपलं ठरवायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही रील्स एडिटिंग करू शकता, जे व्हिडिओची करू शकता, पोस्टरची करू शकता, किंवा तुम्ही कुठे पिकनिकला गेलेले आहे ते पिकनिकचा तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे तो तुम्हाला जॉईन करायचा, तर त्याच पद्धतीने तुम्ही तो तिथे जॉईन करू शकता कॅनवाला। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे रीलचं जे काय आहे मार्केटिंग किंवा लोकांपर्यंत पब्लिश आपलं घेऊन जाणं, तर हे खूप चांगली पद्धत आहे ही रील्सची। तसंच ग्राफिकचंही तसंच आहे। जर तुम्हाला काही ग्राफिक्स बनवायचे म्हटलं, फेसबुक पोस्टसाठी बनवायचे म्हटलं, तर तिकडेच कॅनवावरती फेसबुक पोस्ट सर्च केली ना की तुम्हाला बिझनेस रिलेटेड ग्राफिक येतात, किंवा मग बिझनेस रिलेटेड तुम्ही ग्राफिक सर्च करत असाल की रिअल इस्टेट म्हणा किंवा ऑइल प्रोडक्ट सर्व्हिस म्हणा किंवा मग अजून इतरही तुमच्या काही सर्व्हिस असतील, तर त्याच्यावरती जर तुम्हाला काम करायचं म्हटलं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। खूप चांगली पद्धत आहे ती मार्केटिंग करण्याची आणि आपल्याला आपलं डोकं लावून त्याच्यावरती काम करण्याची।
तर तुम्ही करू शकता. आपल्याकडे स्किल आहे, असं नाही की प्रत्येक गोष्टीला शिक्षणाची गरजच पाहिजे, नॉलेजची गरजच पाहिजे. मला काही येत नाही, मी अडाणी आहे, मी काही करेल की नाही, स्वतःवरती स्वतःचा विश्वास नाही आहे, तर आपण पुढे काय जाणार आहोत. त्याच्यासाठी स्वतःला आयुष्यात कधीच कमी समजायचं नाही. तुम्हाला येतं ठीक आहे, मलाही ते येतं, मला ते तुम्हाला लय चांगलं येईल ठीक आहे, तुम्हाला खूप चांगलं येतं, पण मला तोडकं मोडकं येईल, पण मी करेलच, ही माझी जिद्द आहे. तर हीच जिद्द तुम्ही जर प्रत्येकाने ठेवली ना, तर मग बघा काहीच वेळ लागत नाही आपल्याला कुणीच अडवण्याचे आणि पुढे जाण्याचे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आले की आहे की स्वतःचा ब्रँड बनवायला शिका. आजही मी तेच सांगत आहे की स्वतःचा ब्रँड बनवायला शिका. कोणीतरी म्हणायला अरे त्यांना ते सगळ्या गोष्टी येतात आहे, मग आम्हाला येत नाही आहे, मग आम्ही काय करायचं. तर त्यांना येतात आहे, ते कुठून शिकून आले बरं. आज जेव्हा जन्मताच शिकलेले नाही आहे ना, या दुनियेत आल्याच्या नंतरच शिकलेले आहेत ना, तर आपणही त्याच दुनियेमध्ये आहे. आपण कोणत्या वेगळ्या दुनियेमध्ये आहेत, तर आपणही शिकू शकतो ना ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी जास्त नॉलेजच्या नाही आहे. आपल्याला घर बसल्या एक ऑनलाईनच्या माध्यमातून, या डिजिटलच्या माध्यमातून, ज्या इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून, ज्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत आपले जे काय आहे, जो बिझनेस आहे तो आपण प्रमोट आणि लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्याकडे कुठेतरी त्यांना ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. असं काही वेगळं नाही आहे की त्याच्यामधून आपल्याला फायदा होणार नाही आहे. नक्की फायदा होणार आहे आणि नक्की ते आपल्याला परवडणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल, तर मी खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावरती नक्की मेसेज करा ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग क्लासेससाठी. मग तुम्हाला जर व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल यूट्यूबसाठी किंवा बिझनेससाठी, तर व्हिडिओ एडिटिंग शिका, ग्राफिक डिझायनिंग शिकायची, ग्राफिक सगळे वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. किंवा जर तुम्हाला काही बिझनेसविषयी कसा करायचा, काय करायचा, ह्याविषयी जरी अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की मला कॉल करा. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. तर मित्र आणि मैत्रिणींना, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.